पाखरांच्या चोचीमधला घास व्हावी कविता. त्यावेळेला लग्न नव्हतं, त्यावेळेला पहिला नंबर कवितेचा आला. वेश्या व्यवसाय करणारी मंगलनं मला जगवलं. कौरवांनाही लाजवतील असे चारा खाऊ पांडव आहे. त्या कामावर सुख असं होतं की झोपायलाही मिळायचं आणि पगारही मिळायचा. अण्णाभाऊ साठेंना वाचल्यानंतरच मला लिहिता आलं, नाहीतर आजही डुंगणाला खराटे लावून फिरलो असतो. फोन केला आणि पहिल्यांदाच मला त्यांनी फोनवर म्हटले, दंगलकार बोलताय का? नाही, मला आठवतंय ह्या कवितेनंतर भरपूर फोन येत होते तुम्हाला, तुम्ही दंगलखोर का, तुम्ही दंगलखोर का. दंगलखोर. तिथं लक्षात आलं माझी ओळख भारतातून आलेला नितीन चंदनशिवे, बुद्धाच्याच देशातून आलेला नितीन चंदनशिवे हीच ओळख असते. विद्रोह काय येतो? कारण जाणीवा आणि संवेदनांचा ज्यावेळेला खून होतो त्यावेळेला त्यातून विद्रोह बाहेर पडतो. भूक नावाच्या रांडचा जर खून करता आला असता, 2 देश बघायला मिळतात. एक रात्रीचं खाल्ल्यालं आणि वाढलेली चरबी जिरवायला सकाळी गुड मॉर्निंग करायला बाहेर आलाय. तिनं जेवल्याचा पुरावा तुम्ही जर मला दिला नाहीत तर मी सगळीच कावळे कापून टाकीन, मारून टाकीन. पोट भरल्यानंतर जी येणारी कविता असते ही गुलाबाचे रंग सांगते. माझा महिन्याचा पगार होतो तेव्हा माझी बायको तिच्या सुंदर हस्ताक्षरात किराणा मालाची यादी लिहिते. कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली, पण कांबळेनं पाठीवर सावित्री काढली. प्रेयसीच्या गालावरच्या तीळ असणाऱ्या त्याची सौंदर्याची जरी कविता लिहायची असेल तरी सुद्धा तू विद्रोहाच्या गाभाऱ्यातूनच तिला जावी लागेल आणि ती जातेच. मी द्यावा त्याचाच त्याला पैगंबर आणि सांगावं, लादेन पैगंबर पेरला की या देशात तुकारामच उगवत असतो म्हणून. खरं तर दंगली करतात त्यांना दंगलखोर हा शब्द आहे, आणि जी दंगल लिहितात तो असतो दंगलकार. मला अनेक वेळेला तिथल्या इतर ठिकाणाहून आलेल्या स्पर्धकांनी जे पहिल्या नंबरचं बक्षिसाची रक्कम असायची ती रक्कम मला बाहेर नेऊन गपचूप दिली जायची आणि मला तिथून जायला सांगितलं जायचं. पाखरांच्या चोचीमधला घास व्हावी कविता, पहिला आणि शेवटचा श्वास व्हावी कविता. कोसळावेत थेंब भुईत, मातीचा वास व्हावी कविता. उगवावा पिंपळ, एक प्रवास व्हावी कविता. त्याच पिंपळाच्या सावलीला मानवतेचे गीत गाणारी बुद्ध व्हावी कविता. मी करावे पाखरांच्या हवाली तिला, मग शुद्ध व्हावी कविता. हिंदूंच्या कंठामध्ये सलाम अलिकम सलाम व्हावी कविता. मुस्लिमांच्या भाळावरचा नाम व्हावी कविता. मंदिर मशीद बांधणाऱ्यांच्या कपाळाचा घाम व्हावी कविता. इंद्रायणीत तरलेला तुकाराम व्हावी कविता. आणि या देशाच्या मातीत विज्ञान पेरणारी अब्दुल कलाम ही व्हावी कविता. या सर्व विषयाला, सर्व मानवतेला केंद्रबिंदू मानून कविता लिहिणारा मी दंगलकार नितीन चंदनशिवे. सर्वसामान्य घरात नव्हतो आम्ही त्यावेळेस, असं विचार करण्याची आपल्याला मुभा नव्हती. सवलत जरी आपल्याला स्वातंत्र्य देत असले तरी पण आता आम्ही पहिलं जायचो, बोलायचं सगळं आमच्या घरच्यांशी, एकच मत असायचं की मम्मी म्हणेल तसं, पप्पा म्हणतील तसं, आमचा भाऊ म्हणेल तसं, मोठे म्हणतात तसं. असं कधी विचार केला नव्हता की आपलं होणारा साथीदार असा असायला हवा, असं काम करायला हवं, काहीच नव्हती कल्पना. त्यामुळे नाही, आपण बघा आता मला काय म्हणायचं आहे, आता तुमचं B.Com शिक्षण झालं बरोबर आहे का, तर शिकत असताना आपल्याला काही 4 गोष्टी कळतात किंवा आपण विचार करायला पण लागतो बघा, बरोबर आहे. ज्यावेळेस शाळेत जातो नाही, आज मी कधीच तसा विचार केला नाही, कारण की घरची परिस्थिती आमची खूप बेताची होती. त्यावेळेस रेग्युलरली कॉलेज करणं जमत नव्हतं. मी मंडईमध्ये आमच्या आजोबांना मदतसुद्धा करत होते भाजीपाला विकण्यात. तेवढंच जायचं, तेवढंच यायचं. फारशी मित्र नाही, फारशी मैत्रीण नाही. आपण भलं आपलं काम, भलं आपली मार्केट भरं, एवढंच. या 3च गोष्टी केल्यात मी. काय असं ठरवलं होतं का तुम्ही, काय बनायचं, काय असं काय शिक्षण घेत असताना काय ठरवलं होतं का तुम्ही? जे मिळेल ती नोकरी करत होते. मंडईत मार्केटला पण मदत करायची, बिल्ड इंडिया कंपनीमध्ये पण कामाला होते. ते लग्नानंतर सगळं हळूहळू ते सुटत गेलं सगळं, कारण की कधी गावाला येणं, कधी आपल्या पिंपळी लेकला. आम्ही पहिलं पिंपळी लेकला राहत होतो लग्नानंतर. मग त्या जबाबदारी अंगावर पडल्यावर हे ऑटोमॅटिकली सगळं सुटलं. तुम्ही प्रॉपर पुण्याचे आहे का? हो, प्रॉपर पुणे. अच्छा, सिटीतले. हो. मला काय म्हणायचं बघा, आता आपण काय म्हणा, आपण अशा समाजात येतो त्या ठिकाणी आपल्याला कोण सांगत पण नाही किंवा कळत पण नाही, म्हणजे शिक्षण काय आहे काय नाही, शिकून
करायचं काय असतं हे कळत नाही आपल्याला. अजिबात नोकरी मला करायची असते. आजपर्यंत मला कळालं नाही, कारण की त्यावेळेस BCom झाल्यावर ते CA ची परीक्षा देणं म्हणा किंवा कम्प्युटर कोर्स करणं ते कंपल्सरी असायचं, त्याशिवाय चांगली जॉब आपल्याला मिळत नव्हती. पण आमच्या घरची एवढी परिस्थिती नव्हती की आम्ही एखादा कम्प्युटर कोर्स करावा, होतंय शिकतंय जावतंय पुढे जावा, एवढंच होतं ते. आमच्या खानदानीत मी पहिली शिकलेली ते असेल BCom, पहिली BCom पर्यंत गेलेली ती पहिली. नाही तर 10वी आणि झाली. आमच्या खानदानी MA पर्यंत गेलेलं मीच आहे. माझं 10वी पर्यंतचं शिक्षण या कवठेमंकाळ तालुक्यात झालं. महाराष्ट्राच्या दुष्काळी तालुक्यांच्या यादीत अग्रस्थानी असणारा हा आमचा तालुका. अशा दुष्काळी भागात आमचं बालपण, आमचा जन्म झाला. 10वीला नापास झाल्यानंतर आयुष्यच संपलं की काय असं वाटल्यानंतर याच दुष्काळी भागातून अनेक पोरं पुण्या मुंबईसारख्या शहराकडं 4 पैसे जास्त कसे मिळवता येईल, पोटाची भूक भागवता चांगले कपडे अंगावर कसे चढवता येतील, घरावर टाकलेलं ऊसाचं पालं त्याचं छत बदलून तिथं पत्रा कसा येईल, पत्र्याचं जाऊन कसं स्लॅब करता येईल, अशी स्वप्न पाहत जाणाऱ्यांच्या यादीत मीही उभा राहिलो आणि मी सुद्धा शहर गाठलं. पुण्यात गेल्यानंतर भाजीपाला विकणे, वॉचमॅनचं काम करणे, हाऊसकीपिंगचं काम करणे, पार्किंगचं काम करणे, अशी कामं करता करता पुन्हा एकदा शिक्षणाकडं वळावंसं वाटलं. कारण शहरात गेल्यानंतर लक्षात आलं इथं आयुष्यभर जरी हेच करत राहिलो तरी आपण फक्त शहरातलेच झाडूवाले राहणार, शहरातलेच वॉचमॅन राहणार. हे लक्षात यायला लागल्यानंतर पुन्हा एकदा 10वीला ॲडमिशन घेतली, 10वी झाली. या सगळ्या काळामध्ये आतल्या आत कुठंतरी वहीत एखादी सुचलेल्या 4 ओळी लिहित होतो, परंतु त्या कधी कोणाशी बोलत नव्हतो. अशाच काळात पुण्यातल्या खडकी रेल्वे स्टेशनला रूम नसल्यामुळं तिथं राहण्याचा प्रसंग माझ्यावरती आला. 3-4 महिने पुण्याच्या खडकी रेल्वे स्टेशनला मी झोपायला जात होतो, राहण्याची व्यवस्था नव्हती. त्यावेळेला त्याच खडकी रेल्वे स्टेशनला वेश्याव्यवसाय चालायचा. तिथंच एक मंगल नावाची वेश्या भेटली, तिनं जगवलं, तिनं रोज रात्री जेवण दिलं. तिथंच एक जण दाढी वाढलेला बच्चन म्हणून, तो बच्चनसारखा दिसायचा म्हणून त्याला बच्चन म्हणायचो, तो रात्री यायचा, तो माझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन यायचा. म्हणजे मंगल, बच्चन, वेश्याव्यवसाय करणारी मंगलनं मला जगवलं. तिथं अनेक कवितांचा जन्म झाला. आणि तिथून पुढं हा सगळा प्रवास सुरू असताना पुण्यातल्या एका स्पर्धेत, त्यावेळेला लग्न नव्हतं, त्यावेळेला पहिला नंबर कवितेचा आला. तेच मंगलनं माझ्याकडनं तयारी करून घेतली होती. आणि तिथून हा सगळा कवितेचा प्रवास आमचा सुरू राहिला. त्यानंतर लग्न झालं. पहिली कविता तुम्ही कोणाला ऐकत होती? पहिली कविता आमची ती काय होती कविता ती पहिली कविता? पुण्यामध्ये असताना खडकी रेल्वे स्टेशनला झोपायचो, त्यावेळेला पेपरला एक बातमी आली की स्पर्धा आहे कवितेची. आणि ती मंगलनं मला वाचून दाखवली की तुझी कविता एखादी लिही आणि या स्पर्धेत जा, 3000 रुपये बक्षीस आहे. आणि मग ती रात्रीची कविता लिहिली. ती या देशाची जी प्रतिज्ञा आहे, भारत माझा देश आहे, त्या प्रतिज्ञेचं विडंबन करून ती एक इथल्या व्यवस्थेच्या विरोधात हादरा देणारी कविता होती, भारत माझा देश आहे. आणि त्या कवितेला पहिलं क्रमांक मला मिळाला. आयुष्यातली पहिली कविता त्या स्पर्धेत म्हणायच्या आधी मंगलला आणि बच्चनला वाचून दाखवली होती. त्यावेळी त्या दोघांना ती खूप आवडली होती. ती कविता तुमच्यासाठी खास सादर करतो आहे की आमच्या मेंदूमध्ये शिक्षणाचा ध्यास नाही, बुद्धीमध्ये ज्ञानाचा वास नाही, अडाणी नाही आम्ही थोडेफार शिकलो, 1ली ते 10वी रोज प्रतिज्ञा बोललो, भारत माझा देश आहे. काही नाही हो, सगळे पोलिओचे डोस जेव्हा आम्हाला कळतसुद्धा नव्हतं तेव्हापासून पितो आहे. भारत माझा देश आहे, इथं येऊन बघा, प्रत्येकाच्या तोंडाला फेस आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत, कौरवांनाही लाजवतील असे चारा खाऊ पांडव आहेत. विस्तवासारख्या दंगली होतात, इथं प्रत्येक हाताला काम आहे, कारण बाबरीच्या ढिगाऱ्यावरती आता उभा राम आहे. भाकरी मागणाऱ्यांचा आवाज आज एकाकी पडतोय आणि जगाच्या नकाशात आमचा देश ढसाढसा रडतोय. या ढसाढसा रडत चाललेल्या, आतल्या आत हुंदकत चाललेल्या भारताची कविता त्या स्पर्धेत सादर केली. त्या ताकदीची कविता दुसऱ्या कुठल्या कवींनी सादर केली नाही. परिणामी माझा कवितेचा पहिला नंबर आला
आणि मी कवी झालो असं म्हणायला हरकत नाही. तिथून पुढं अनेक स्पर्धा मी करत राहिलो. कॉलेजला ॲडमिशन घेतली. खडकीला टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयामध्ये माझं ॲडमिशन झालं. तिथं मराठीचे प्राध्यापक महादेव रोकडे सर भेटले. एक चांगला प्राध्यापक, चांगला लेकरवाळा माणूस आयुष्यात आल्यानंतर पुस्तकांच्या अजून जास्त जवळ गेलो. कवितेच्या आणखीन शोध घेण्याच्या प्रक्रियेमध्ये मी केंद्रस्थानी आलो. कवितेला जवळ करू लागलो. रोकडे सरांनी खूप जपलं, माझ्यातला छंद ओळखला आणि काव्य वाचनाच्या स्पर्धेला महाराष्ट्रभर फिरायला सुरुवात झाली. मला आठवते त्या काळात काव्य वाचन स्पर्धेत मी गेलो की तिथल्या जमलेल्या अनेक स्पर्धकांना 100% खात्री व्हायची की आता आपला पहिला नंबर गेलेला आहे, दुसरा आणि तिसरा या नंबरसाठीच आपल्याला झटायचं आहे. पण मी आज मनापासून सांगतो, मी स्वार्थी झालो होतो. मी फक्त पैशासाठी कविता लिहित होतो. पहिला नंबर यावा, पहिला नंबर मिळावा आणि मला बक्षीस मिळावं यासाठी कविता लिहित होतो. मी ती काही करून मिळवत होतो. मी स्पर्धेच्या ठिकाणी गेल्यानंतर मला अनेक वेळेला तिथल्या इतर ठिकाणाहून आलेल्या स्पर्धकांनी जे पहिल्या नंबरचं बक्षिसाची रक्कम असायची ती रक्कम मला बाहेर नेऊन गपचूप दिली जायची आणि मला तिथून जायला सांगितलं जायचं. आणि मी त्या स्पर्धेत भाग न घेताच मला जे ध्येय असायचं, माझं उद्दिष्ट असायचं ते 1 नंबरच्या बक्षिसाची रक्कम ती मला भाग न घेताच ऑलरेडी बाहेर मिळून जायची आणि ती मिळाल्यानंतर मी बाहेर पडायचो. असे माझ्या हातात बक्षीस दिलेले आज खूप 2-3 फार मोठी नावं आहेत, मीडियामध्ये आहेत, पण आता ती नावं घेत नाही. ती खूप चांगली माणसं आहेत. त्यांना त्यांची त्या पहिल्या नंबरची गरज होती आणि मला पैशाची गरज होती. अशातनं कवितेचं माझं सूर जुळले. रात्रीचं झोपायची कुठं व्यवस्थित सोय होत नव्हती म्हणून मी वॉचमॅनचं काम धरलं. त्या कामावर सुख असं होतं की झोपायलाही मिळायचं आणि पगारही मिळायचा. आणि मला अशी जागा मिळाली की तिथं सकाळी आंघोळीची पण सोय होती, झोपायला पण मिळायचं. आणि मी तिथं ते काम फार आवडीनं धरलं. वॉचमॅनच्या कामाला फारसं काही कष्टाचं काम नसतं. तिथंच पुस्तकं वाचायला मिळाली, पगार पण चालू राहिला. तिथंच चांगली मशागत मेंदूची झाली, चांगली पुस्तकं आली. मी आवर्जून एक उल्लेख मात्र या ठिकाणी करेल. जर हातात अण्णाभाऊ साठे यांची पुस्तकं आली नसती तर नितीन चंदनशिवेनं एक ओळसुद्धा आयुष्यात लिहिली नसती. अण्णाभाऊ साठेंना वाचल्यानंतरच मला लिहिता आलं हे मी आयुष्यभर मरेपर्यंत अभिमानानं सांगत राहीन. माझ्या लिखाणाची प्रेरणा, ऊर्जा हे अण्णाभाऊ साठे आहेत आणि मला लिहिण्याची ताकद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देत असतात. फुले, शाहू आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांनी केलेल्या समाज प्रबोधनातून, समाजाच्या विकासातून आज जे आम्ही श्वास खातोय, श्वास घेतोय, घास खातोय, आज आमचं घराचं नाव संविधान आहे. हे सगळं बाबासाहेबांनी आम्हाला उभं केलं. नाहीतर आज आम्ही आजही डुंगणाला खराटे लावून फिरलो असतो, पुस्तकाच्या जवळ कधी जाता आलं नसतं. हे सगळं जे आहे ते बाबासाहेब आहेत, अण्णाभाऊ साठे आहेत. हे आमचे पुरोगामी चळवळ म्हणून आम्हाला जे वाकड्या नजरेनं, कुत्सिक नजरेनं बघितलं जातं. आम्ही नाही रे या वर्गात मोडणारी माणसं आहोत अशी आमची गणना केली जाते. या देशात 2 वर्ग समजले जातात, एक डावे विचारसरणी, एक उजवी विचारसरणी, एक आहेरे वर्ग, एक नाहिरे वर्ग. आम्हाला कायम नाहिरे वर्गात. मला तर जाती व्यवस्थेमध्ये पण झुरावं लागलं, झिरपावं लागलं. आणि दुसरीकडं रंगभेद तर आपल्याकडं नव्हता, परंतु आज भारताच्या बाहेर ज्यावेळेला मी जातो त्यावेळेला भारताच्या बाहेर जगात अनेक ठिकाणी हा रंगभेद अजूनही कुठं तरी आहे याची जाणीव होते. त्याचं वाईट वाटतं. यासाठी लिहिलं पाहिजे, यासाठी बोललं पाहिजे म्हणून लेखणी अखंडितपणानं काम सुरू आहे. फक्त इतकंच सांगेन की फुलेशाह आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्या लिखाणाची ऊर्जा स्रोत आहेत. ते दंगलकार नाव आलं चुकीनं आलं. परांड्याला एक कवी संमेलन होतं.
आणि समोरच्या गर्दीत सगळे हिंदू आणि मुस्लिम एकत्र बसलेले होते. त्यावेळेला आमच्या सांगली जिल्ह्यात दंगल झाली होती हिंदू आणि मुसलमान. विषय ताजा होता, चर्चेचा झाला होता. अजून पण काय राख विझलेली नव्हती दंगलीची. आणि त्या काळात हिंदू आणि मुस्लिम एकत्रित बसून कविता ऐकायला उपस्थित होते. त्यावेळेला ती ऑन स्टेज दंगल नावाची कविता सुचली. आणि दंगल नावाची ती कविता सादर झाल्यानंतर स्टेजवरती माझ्यावर पैसे उधळले गेले होते. आणि ज्यावेळेला ते पैसे मोजले होते त्यावेळेला ते 37,000 रुपये पैसे पब्लिकमधून माझ्या अंगावरती उधळले होते. आणि दुसऱ्या दिवशी पेपरला बातमी होती, कवितेवर पैसे उधळले जातात तेव्हा. आणि खालच्या ओळीत लिहिलं होतं, दंगलकारांनी जिंकली परांडेकरांची मने. ॲक्च्युली त्या पत्रकारानं बातमी लावली होती, दंगल कवितेने जिंकली परांडाकरांची मने, परंतु ती टायपिंग मिस्टेक झाली आणि दंगलकारांनी जिंकली परांडेकरांची मने असं ती टायटल झालं. आणि त्याच्यानंतर ती पेपर पुण्याला कोणीतरी मोबाईलवरती पाठवला. आणि महेंद्र गायकवाड म्हणून माझे एक मित्र आहेत पिंपळे गुरवला, त्यांनी फोन केला. आणि पहिल्यांदाच मला त्यांनी फोनवर म्हटले, दंगलकार बोलताय का? मी म्हटलं मी नाही ओळखत कोण दंगलकार. काय म्हटले, आता तूच दंगलकार. आवडलं की ही काय लावले, पेपर पाठवतो म्हटले, बघ काय बातमी आल्या. आणि त्या महेंद्र गायकवाडांनी मला ती दंगलकार नाव बरोबर चिटकावलं. मग मी म्हटलं कशाला दादा, तर म्हटले राहून दे, दंगलकार युनिक आहे, दिसायला बी तसा दिसतोय, गावाचं नाव बी कवट्या मांकाल, जरा अजून भारी वाटलं म्हटले, कवितेत कुठंतरी असलं कुस्ती व पैलवान आल्यासारखं वाटते म्हटले, राहू दे नाव. ते नाव राहिलं. बऱ्याच ठिकाणी पोलिसांना प्रश्न पडतो, असला कोण वक्ता आणला आहे, असलं कसलं नाव आहे. मग त्यावेळेला संयोजक त्यांना सुचवतात, म्हणतात जरा यूट्यूबला बघा, कविता ऐका. मग ते ऐकतात आणि म्हणतात नाही नाही हे चांगला माणूस आहे, दंगल करण्यासाठी हा माणूस बोलत नाही, तर ज्या सुरू असलेल्या दंगली आहेत त्या विझवण्यासाठी शब्दांची दंगल करणारा हा दंगलकार कवी आहे, असं लोकांच्या आता मनाचा समज झालेला आहे. खरं तर दंगली करतात त्यांना दंगलखोर हा शब्द आहे, आणि जी दंगल लिहितात तो असतो दंगलकार. तर मी दंगल होऊ न देणारा दंगलकार आहे. म्हणजे पेटलेला देश विझवण्यासाठीच माझी कविता जन्माला आली, मी ती लिहित राहणार. नाही, मला आठवतंय ह्या कवितेनंतर भरपूर फोन येत होते तुम्हाला, तुम्ही दंगलखोर का, तुम्ही दंगलखोर का म्हणून. दंगलखोर का, ते दंगलकार सांगितलं. मग हे सगळ्यांना पटवून देणं खूप हे झालं आम्हाला, जड त्रास झाला, पण झालं. काय भीती वाटत होती का? म्हणजे नाही भीती, मग पहिल्यापासून कधी भीती हा आमच्या आयुष्यात कधी आली नाही. हा कांबळे जो आहे, कवितेचं ती व्हायरल झाली कविता, सगळ्यांना आवडते. हा कांबळे काय एका जातीचा नाही, अनेक जातीमध्ये, प्रत्येक जातीमध्ये असा कांबळे आहे जो सत्य शोधतो, जो खरं बोलतो. आणि त्याला इथली व्यवस्थेकडून, घरच्यांकडून, समाजाकडून, सगळ्या या घटकांकडून काय त्रास होत जातो. आणि हा त्रास तो सहन करतो, पण त्याची विचारधारा तो सोडत नाही, त्याचं काम तो बंद करत नाही, तो तसाच उभा राहतो. आणि तो उभा राहतो, त्याच्या विचारांवरती तो ठाम राहतो, म्हणून चळवळ जिवंत आहे, म्हणून ही महापुरुषांचे विचार जिवंत आहेत. अशी ती आमचा कांबळे या कवितेतला जो कांबळे नायक मी उभा केला आहे, ती कविता ऐकवतो तुम्हाला. की आमचा कांबळे लय हुशार, कधीच नाही रडला, नुसताच काढला करून. कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली, पण कांबळेनं पाठीवर सावित्री काढली. म्हणून कांबळेला मास्तरनं असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला, पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच काढला करून. कांबळे वयात आला, कांबळे विशीत आला, कांबळे मिशीत आला, कांबळे गुलाबी झाला, कांबळे प्रेमात पडला. तिनं विचारली त्याची जात, कांबळे म्हणाला वेडे मी माणूस, माणूस माझी जात, प्रेमात कसली आली जात. मग तिनं पण कांबळेला असा तुडवला, असा तुडवला, पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच काढला करून. कांबळेचं लग्न ठरलं, घरचे म्हणाले मुहूर्त पहा, कांबळे म्हणाला पटत नाही. नातेवाईक म्हणाले सत्यनारायण, कांबळे म्हणाला जमत नाही. भावकी म्हणाली जागरण गोंधळ, बोकड तरी का,
कांबळे मनाला पटत नाही. मग घरच्यांनीच कांबळेला दार लावून असा तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच कांडला करून. कांबळे चळवळीत आला, चळवळीचे गट बघितले, चळवळीचा सगळा इस्कूट बघितला. कांबळेला वाईट वाटलं. कांबळे सर्वांना म्हणाला, सर्वांनी एकत्रित द्या, फुले शाहू आंबेडकर चळवळ, शिवाजी महाराज समजून घ्या. मग सगळ्यांनी एकत्रित येऊन कांबळेला असा तुडवला. पण कांबळे हुशार, नाही रडला, नुसताच कांडला करून. आता कांबळे वेडा झाला आहे, वेड्यांच्या दवाखान्यात असतो. कांबळे वेडा झाला आहे, वेड्यांच्या दवाखान्यात असतो. कांबळे फुले शाहू आंबेडकर, शिवाजी महाराज, मानवतेच्या, तुकोबाच्या, अभंगाच्या घोषणा देत राहतो. पण कांबळेच्या एका हातात कुठल्या रंगाची चिंधी नाही. कांबळेच्या हातात या देशाचा तिरंगा आणि मांडीवर संविधान आहे. आणि डॉक्टरसुद्धा कांबळेला शॉक देऊन तुडवत आहेत. पण कांबळे नाही रडत, तो नुसताच कणतोय करून. हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ही चळवळ जिवंत राहणार आहे. धन्यवाद. अशा याच्यातून ती कांबळे कविता जन्माला आली. मी जे पाहतोय, जे दिसतंय ते लिहिण्याचा प्रयत्न करतो. एक माझं वाक्य आहे की माझ्या जगण्यात आणि लिहिण्यात अंतर फार कमी आहे. जगण्यात आणि लिहिण्यात अंतर नसावं असं म्हटलं तरी काय हरकत नाही. पण मी प्रामाणिकपणाने सांगेन की अंतर आहे, पण फार कमी आहे. काळ बदलत चालला आहे. 20 वर्षापूर्वी 80% साक्षर होते, आता बघायला गेलं 90%. काही दिवसांनी 100% साक्षर होतील. शिक्षण घेतलंच म्हणजे साक्षर झालं असं नाही. संवेदना, मानवी भावना जितक्या जागृत ठेवता येतील त्यावरती सुद्धा देशाचं भविष्य अवलंबून आहे. सध्याची शैक्षणिक परिस्थिती, आता हल्लीच्या राजकारणात मी पाहतोय, दररोज बातम्या बघतोय. 1 महिना झाला तरीसुद्धा कुठला आमदार, कुठला मंत्री, कुठला विरोधी पक्षनेता शिक्षण या विषयावरती बोलताना दिसत नाही. यांना किती जागा मिळतील, त्यांना किती जागा मिळतील, यांना तिकीट मिळेल का, त्यांना तिकीट मिळेल का, यांचे आरोप त्यांच्यावर, त्यांचे आरोप यांच्यावरती. पण मूळ विषय जो आहे इथल्या शिक्षणाचा, या शिक्षण हा एक शब्दसुद्धा महिना झालं तरी इथल्या राजकारण्यांच्या ओठात, जिभेवर येत नाही. याचं फार वाईट वाटतं. सगळ्यात जास्त अडाणी ही शिकलेलीच माणसं आहेत की काय, असा प्रश्न सध्या माझ्यासमोर निर्माण झाला आहे. खरं तर इथल्या प्रत्येकाला समान शिक्षण असावं. सत्यमेव जयतेच्या रस्त्यावरून अनवाणी पायांनी पाठीवर दप्तर टाकून आरक्षण शाळेत जातं तेव्हा इथल्या पाऊल वाटा, इथली रानपाखरं या देशाचं राष्ट्रगीत फार अभिमानानं गातात. आरक्षण शाळेत जातं, रमतं, गमतं. संध्याकाळची बेल वाजते, शाळा सुटते, आरक्षण वंदे मातरम गातं, पाटी फुटते, पदव्यांची डिग्री नटते, डिग्र्यांची फाईल थटते. भाकरीच्या बाजारात सुरू होतो प्रवास भाकरी मिळवण्यासाठी. पण लक्षात येतं इथं आरक्षण बिरक्षण सगळं झूट असतं. इथं फायलीवर वशिल्याचा दगड ठेवल्याशिवाय भाकरीच्या बाजारात जिंदगीची भाकरी भाजली जात नाही. इथल्या व्यवस्थेच्या चुलीवर, इथल्या व्यवस्थेच्या तव्यावर. अशा वेळेला सांगा काय करायचं, कुठं जायचं. अनेक अडचणींना समोर जाऊन इथला तरुण आज बेभानपणानं त्याच्या आयुष्याची व्यथा वेदना सांगू पाहतोय. परंतु ती व्यथा आणि वेदना सांगायलासुद्धा आता कुठलं माध्यम राहिलं नाही. कारण इथल्या पोरांचे कान आणि डोळे आणि तोंड आज टेक्निकलच्या, डिजिटलच्या युगात मोबाईलनं दाबून ठेवलं आहे, बांधून ठेवलं आहे. आज याच माध्यमातून हे शब्द तुमच्यापर्यंत पोहोचतील. परंतु गौतमी पाटीलचा डॅन्स पाहण्याची गर्दी मोबाईलवर जास्त असेल आणि आमचं कविता ऐकणाऱ्यांची गर्दी कमी असेल. परंतु लक्षात घ्या, एक दिवस नाचणाऱ्यांनी नाही तर वाचणाऱ्यांनीच हा देश वाचवायचा आहे. म्हणून हे गरजेचं आहे, लिहिणं आणि वाचणं. म्हणून कविता आमची कायम 24 तास ड्युटीवर आहे. हा देश बुद्धाचा आहे, हा देश बाबासाहेबाचा आहे, हा देश गांधीचा आहे. फरक इतकाच झाला की बाबासाहेबांच्याबद्दल, बुद्धाच्याबद्दल, गांधीच्याबद्दल प्रचार आणि प्रसार करायला आमच्याकडे शिक्षणं नव्हती. बाबासाहेबांच्याबद्दल आज वामनदादा कर्डक या शाहिरामुळं बाबासाहेब
घराघरापर्यंत आले. बाबासाहेबांबद्दल जास्त बोललं जात नव्हतं, लिहिलं जात नव्हतं, परंतु आज हे सगळा देश जो चालतो हा संविधानावर चालतो. हा देश सगळा लोकशाही देश आहे. इथं जरासुद्धा तुम्हाला मनानं काही करता येत नाही. संविधानात बदल करणं किती अवघड आहे आत्ताच्या राजकारण्यांना कळायला लागलं आहे. आता मराठा समाज आरक्षण मागतो आहे. बाबासाहेबांनी काय करून ठेवलं, काय दिलं, काय नाही, हे सगळा अभ्यास करतायत. परंतु तुम्ही जसं म्हणालात की बाबासाहेबांकडे या भावनेने बैठलं जातं, तर बाबासाहेबांकडे त्या भावनेतून बघणाऱ्यांची संख्या माझ्या अभ्यासाप्रमाणे फक्त 1% आहे. 99% भारत हा बाबासाहेबांवर प्रेम करणारा सापडेल, हे लक्षात घ्या. हे ज्यांना कळालं नाही त्यांचं अवघड आहे. आम्ही लक्ष देत नाही त्याच्याकडे. 10 वर्षानंतर त्यांना बाबासाहेबाशिवाय पर्याय नाही, आणि 20 वर्षानंतर बुद्धाशिवाय या देशाला पर्याय नाही. मी आज बाहेर जातो, बाहेरच्या देशात फिरतो, 3-4 देशात गेलो, तिथं लक्षात आलं माझी ओळख भारतातून आलेला नितीन चंदनशिवे, बुद्धाच्याच देशातून आलेला नितीन चंदनशिवे हीच ओळख असते. इथं उगाचच आम्ही माकडांकडे बघून नाराज होतो, जे धर्माच्या चड्ड्या घालून फिरतायत. विद्रोह काय येतो? कारण जाणीवा आणि संवेदनांचा ज्यावेळेला खून होतो त्यावेळेला त्यातून विद्रोह बाहेर पडतो. आता पितृपाठ सुरू झालेला आहे. या देशात 2 देश बघायला मिळतात. एक रात्रीचं खाल्लेलं आणि वाढलेली चरबी जिरवायला सकाळी गुड मॉर्निंग करायला बाहेर आला आहे, मॉर्निंग वॉकला आला आहे. आणि त्याच वेळेला दुसरा एक देश आहे, या देशात जो भाकरी मिळवण्यासाठी, उपाशी पोटानं पोट भरण्यासाठी, भाकरी मिळवण्यासाठी बाहेर पडायला लागलेला आहे. तो यांच्यापेक्षा जास्त व्यायाम करतो आहे, पण त्याचा भुकेसाठी व्यायाम सुरू आहे. आम्हाला भुकेच्या प्रदेशातली फुलपाखरं शोधताना, या देशाची व्यथावेदना मांडणारी कविता लिहित असताना ती कविता येते की भूक नावाच्या रांडचा जर खून करता आला असता तर माझी आई कित्येक वेळा गुन्हेगार ठरली असती. आता पितृपाठ सुरू आहे पूर्वजांना घालायचं. तिला ते कावळ्यांना नैवेद वगैरे दावं, तिचा नैवेद खायला आलेल्या कावळ्यांनो, तिनं जेवल्याचा पुरावा तुम्ही जर मला दिला नाहीत तर मी सगळीच कावळे कापून टाकीन, मारून टाकीन. कारण मला इथल्या व्यवस्थेला सांगायचं आहे की आमचे पूर्वज माणसं होते, कावळे नाहीत. ही ठणकावून सांगणारी, विद्रोहाची बाजू मांडणारी, आक्रोशाची बाजू मांडणारी, हंबरडा फोडणारी सत्याची कविता लिहित राहिली पाहिजे. ही नामदेव ढसाळ, बागुलसाहेब, ही आत्तापर्यंत ही सगळ्या विद्रोही आमच्या कवींची परंपरा आहे, ती मी चालू ठेवणार आहे. विद्रोही म्हणून घेणं आवडतं, अभिमानही वाटतो. पण मी एक असा विद्रोही आहे सध्या तरी, जो सत्य मांडतो, सत्य बोलतो, भेदडकपणाने हे करतो. परंतु मला आनंद आणि अभिमान याचा वाटतो की मला सर्व जाती धर्मांनी स्वीकारलेला कवी आहे मी. मला सगळीकडे बोलवलं जातं, सगळ्यांच्या विचार मंचावरती मी उपस्थित असतो आणि ते सुद्धा सगळ्यांना प्रेमानंच साथ घालतो. जरी लिहित असताना भडकपणे लिहिलं गेलं असलं तरीसुद्धा मानवता आणि माणूस हा माझ्या कवितेचा केंद्रबिंदू आहे. माझं माणसावर कायम प्रेम आहे. कारण ज्ञानेश्वरांच्या पसायदानामध्ये जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, या ज्ञानोबांच्या जगातल्या सर्वोत्कृष्ट कवितेच्या ओळी जे पसायदाना मैदानामध्ये आहेत, जिथं माणूस या प्राण्याची ओळख झाली, माणसावर प्रेम करण्याची फार मोठी इच्छाशक्ती मनात जागृत झाली, माणसावर प्रेम करणाराच मी कवी आहे. त्यातूनच ही कविता पुढं आली. कविता ही त्या वेदनेतूनच येते. पोट भरल्यानंतर जी येणारी कविता असते ही गुलाबाचे रंग सांगते. उपाशी पोटातून येते ती काटे दाखवते. आम्हाला गुलाबापेक्षा बाभळीचं झाड जास्त जवळचं वाटतं, कारण बाभळीच्या काठवणात आमचं आयुष्य गेलं. बाभळीच्या काठवणानं आम्हाला जवळ केलं. बाभळीचा काट्याचा स्पर्श टोचतो. बाभळीचा काटा पायात टोचला की टाचेत कुरूप व्हायचं. ते कुरूप झाल्याला कधीतरी वडिलांच्या आईच्या नजरेला पडायचं आम्ही झोपल्यानंतर, आणि मग आम्ही झोपल्यानंतर ते कुरूप दुसऱ्या काट्यानं टुकरून तो काटा काढला जायचा. काट्यानं काटा काढणे हा जरी वाक्यप्रचार असला तरी आई वडिलांनी पायातली काटे काढलेली असायची. ती काटे काढण्याची प्रक्रियासुद्धा जगातली सर्वात सुंदर कविता आहे असं मला वाटतं. त्यामुळे कविता लिहित असताना दडपण वगैरे येणं किंवा ते असा दबाव येणं असं काही नसतं. जे येतं त्यावरती तुटून पडणं ही आमच्या कवितेचा गाभा आहे. मला बऱ्याच ठिकाणी विचारतात की माझ्यावरती इथंच आमचं जुनं घर होतं त्यावेळेला मुंबईचं टाटा फिल्म इन्स्टिट्यूट आहे. तर टाटा फिल्म इन्स्टिट्यूटची अख्खी टीम इथं कवठे मंगळला आली होती. त्यांनी माझ्यावर शॉर्ट फिल्म केलेली आहे, जो भारतात एका साहित्यिकावरती करतात किंवा एखाद्या जंटलमॅन म्हणून ते विषय घेतात.
तर यावर्षी माझं होतं, मागच्या वर्षी ते आले होते ना मागच्या, ते आता रिलीज. तेव्हा मला प्रश्न, त्याचं स्क्रीनिंग औरंगाबादला ज्यावेळी झालं संभाजीनगरला, त्यावेळेला मला प्रश्न विचारला होता की कवितेची व्याख्या काय कराल. तर ही मी आधी एक लिहिली होती कविता. माझा महिन्याचा पगार होतो तेव्हा माझी बायको तिच्या सुंदर हस्ताक्षरात किराणा मालाची यादी लिहिते. ती यादीच माझ्यासाठी जगातली सर्वात सुंदर कविता असते. त्या सुंदर कवितेची खरीखुरी समीक्षा फक्त आणि फक्त तो हरामखोर दुकानदारच करतो. तो एक एक शब्द खोडत जातो, पुढे आकडा वाढत जातो आणि कविता तुकड्या तुकड्याने पिशवीत भरत जातो. आयुष्यभर माहीत नाही, पण महिनाभर कविता आम्हाला पूर्ण उरते. ही कविता जी येते ही आमची वेदनेतून आलेली आहे. आम्हाला कविता आमची इथं सापडते. आणि ते स्पर्धेत एक कविता म्हटली होती तमाशा नावाची. ती अशी आहे की मस्तावलेल्या नजरांना नजर भिडते अंधारात, मोगऱ्याचं चांदणं माळते मी वेणी चांबरात. शाहिराची ती लावणी बेधुंद ओठावरती कत्तल करते काळजाची, आणि पेंगत पेंगत धांदल उडते झाडावरच्या पाखरांची. कधी मी राधाकृष्णाची, कधी मी मुरळी वाघ्याची, गवळणीतली मावशी होते आणि गंमत करते नाच्याची. मध्यानीचा चंद्र आता दूरवर भाकरीसारखा दिसू लागतो, ओल्या चिंब चोळीत माझ्या खट्याळ वारा झोंबू लागतो. हळूहळू उतरतात मग पायामधून चाळ, धावत धावत कुशीत येतं माझं भुकेलेलं बाळ. आग विझवते त्याच्या पोटाची, मग धावत जाते ओढ्याकाठी, त्या पाणवट्याला भेटण्यासाठी. चंद्राला पाहून वाटेल आज, मग हळूच जाते झाडीत दाट. पांडुरंग मग येतो ओठी, मी हळूच सोडते चोळीच्या गाठी, आणि उतरते पाण्यात स्वतंत्र होऊन खेळण्यासाठी. दगडाची एक चीप घेऊन मी खरडत बसते अंग, चिकटलेल्या नजरा काढते ज्यांनी रात्रभर केला विनयभंग. घासून घासून अंग दगड लाल भडक होतो, बोलणाऱ्या मोगऱ्याचा गजरा मुका होतो, आणि पांढरशुभ्र चांदणं वाहत जातं दूर देशी. आता सूर्य उगवतो तेव्हा या दुनियेची बाई कमाल असते. रात्री दुनिया माझी हमाल होती, दिवसा मी छिनाल असते. रात्र होते पुन्हा नवं नाव, पुन्हा नवं गाव. अंधारात काळ्या पडतात टाळ्या, फडात पिळतात मिशा, घरी पलंगावर झुरतात उशा, आणि सुरू होतो माझा तमाशा तमाशा आणि तमाशा. विद्रोहाची व्याख्या अजून बऱ्याच लोकांना व्यवस्थित समज. विद्रोह म्हणजे खरं बोलणं, सत्य शोधणं, प्रेम करणं, हाही विद्रोह आहे. त्यामुळे विद्रोहाकडे थोडंसं प्रेमान बघा, त्याची गाभा, त्याची खोली, उंची लक्षात येईल. विद्रोहाचं दुसरं नाव प्रेमसुद्धा आहे. ते ज्याला कळलं कळलं. संत तुकारामांना आम्ही विद्रोही म्हणतो. तुकारामानं काय विठ्ठलावर विद्रोहच केला का? प्रेम केलं. प्रेमाचा दुसरा अर्थ विद्रोह आहे. आणि प्रत्येक लिखाणात विद्रोह येतो. म्हणजे मी लिहितो म्हणजेच विद्रोह आहे. तुम्ही हातात पेन घेता तोच पहिला विद्रोह असतो. मग त्यातून येणाऱ्या कवी असो, लिखाण असो, ते असो, ती विद्रोही असणारच. मग ते कोणी असो. प्रेयसीच्या गालावरच्या तीळ असणाऱ्या त्याची सौंदर्याची जरी कविता लिहायची असेल तरीसुद्धा तू विद्रोहाच्या गाभाऱ्यातूनच तिला जावी लागेल, आणि ती जातेच. मी सोशल मीडियाचे जास्त आभार मानेन. आमच्यासारख्या गावकुसाबाहेरच्या कवीला इथल्या मीडियानं किंवा इथल्या पत्रकारांनी दखल घेऊन लोकांपर्यंत कधीच पोहोचवलं नसतं, हे मी खात्रीनं सांगतो. माझ्यापेक्षाही चांगले, माझ्यापेक्षाही खूप उत्कृष्ट कवी गावकुसाबाहेर जन्माला आले असतील आणि गावकुसाबाहेरच मेलेसुद्धा असतील. त्यांच्या कितीतरी कविता राख होऊन गेल्या असतील. मी अशा पिढीत जन्माला आलो, कॅमेराची साथ मिळाली, सोशल मीडिया सोबतीला आला आणि जग बदललं. या बदलत्या जगाच्या उंबरठ्यावर मी माझी कविता घेऊन उभा राहिलो आणि ती लोकांपर्यंत पोहोचली. माझ्या जागी आज नामदेव ढसाळ असते, वामनदादा असते, तर आज जगावर त्यांच्या कवितेने राज्य केलं असतं, हे मी निश्चितपणानं सांगेन. म्हणून मी स्वतःला त्या बाबतीत थोडासा उजवा समजतो. बरं वाटतं. माझं स्वप्न आहे की जगातल्या प्रत्येक गावात, जगातल्या प्रत्येक देशात त्या त्या भाषेत माझी कविता जावी. माझ्या लक्षात आले भारताच्या शेतकऱ्याची जी वेदना आहे,
तीच वेदना जपानच्या शेतकऱ्याची सुद्धा आहे. वेदना एकसारखी काय? कारण दोघंसुद्धा माणूस जगवण्यासाठीच पिकवतात आणि पिकलेल्या अंकुरावर उगवलेल्या पिकांवरतीच प्रेम करणारा माणूस तो सुद्धा आहे, हा सुद्धा आहे. दोघांची वेदना एक असल्यामुळं निश्चितच माझी कविता तिथल्याही शेतकऱ्याची त्याला वाटेल हा विश्वास आहे. म्हणूनच कविता जगभर न्यायची आहे. माणूस हा आमच्या लिखाणाचा, कवितेचा माझ्या विशेष करून केंद्रबिंदू आहे. इतिहासाची डबरी उकरत असताना इथल्या भविष्याला धोका लागणार नाही, इजा पोहोचणार नाही, याची काळजी उकरणाऱ्यांनी घ्यावी. वर्तमानाला कुठं आग लागणार नाही, याची काळजी झाकणाऱ्यांनी घ्यावी. आणि हे करत करत इथला माणूस कसा जिवंत राहील याची काळजी आपण सर्वांनी घ्यावी. माणूस जगला तर माणसाची जात जगणार आहे. दंगलीत हिंदू मरत नाही, दंगलीत मुसलमान मरत नाही, दंगलीत बौद्ध मरत नाही. दंगलीत मेलेलं जे मडा असतं ते प्रेत जे असतं त्याची ओळख माणूस मेला अशीच होत असते. म्हणून माणसावर प्रेम करणारी कविता आहे की अरे यावं त्या चार्ली चॅप्लिननं माझ्याकडं, धरावा त्याच्या हसऱ्या दुःखाचा कागद माझ्यासमोर, आणि म्हणावं मला नितीन लिही ना माझी मुक्या जगण्याची एखादी बोलकी कविता. तू माणसांवर प्रेम करणारा कवी आहेस मित्रा. मी उचलावं पेन तेवढ्यात हिटलरने तिथं यावं, हिटलरने म्हणावं मला नितीन घे ना माझं रक्त, त्या रक्ताने लिहिना कविता जर्मनीच्या साम्राज्यवादावर, आणि मी कोंडून मारलेल्या श्वासांवर. तू माणसांवर प्रेम करणारा कवी आहेस. तुझी माणसाची कविता वाचून कदाचित ते मला माफ करतील मित्रा. आणि मी लिहावी कविता तेव्हा समुद्रातून हातात मीठ घेऊन लादेंना तिथं यावं. मी हसत हसत त्या मिठाची सुद्धा साखर बनवून द्यावी त्याला. लादेंनं म्हणावं मला नितीन दे ना तुझा थोडासा तुकाराम, काश्मीरच्या बर्फात पेरावं म्हणतो, आणावी म्हणतो हिरवी वारी पंढरीला. मी द्यावा त्याचाच त्याला पैगंबर आणि सांगावं, लादेन पैगंबर पेरला की या देशात तुकारामच उगवत असतो म्हणून. यावं त्या बराकने, यावं त्या पुतीनने, मी सांगावं त्यांना तिसरं महायुद्ध विसरा, माझी कविता नेहमी आडवी येईल. वातावरण बघून जगण्यासाठी देश बदलणाऱ्या पाखरांनी सांगा कुणाची गाणी गावीत. माझी कविता त्याच पाखरांच्या थव्यात उंचच उंच विहार करत राहते, कारण मी फक्त आणि फक्त माणसांवर प्रेम करणारा कवी आहे. आणि म्हणूनच पाखरांच्या चोचीमधला घास व्हावी कविता, पहिला आणि शेवटचा श्वास व्हावी कविता.